भुना मटारसाठी इथे एका कढईमध्ये मी अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे। आता तूप व्यवस्थित गरम झालं की यामध्ये एक छोटा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। तुम्ही तो किसून टाकला तरी चालणार आहे। आता इथे मी तो छोटा चिरलेला आहे, बारीक चिरलेला आहे। आता हा कांदा आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। आधी एक 3 ते 4 मिनिटं फ्राय केल्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। यासाठी मी एक 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि त्यांची ही पेस्ट आहे ती मी यामध्ये टाकलेली आहे आणि ती पण आता व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे। आता आपल्याला यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला टाकायचा आहे आणि 1 टीस्पून लाल तिखट टाकायचं आहे। आता यानंतर 2 टेबलस्पून खसखस मी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती एक अर्ध्या तासासाठी आणि त्यांची मी इथे पेस्ट बनवलेली आहे आणि ती यामध्ये मी टाकलेली आहे। आता हे सगळं आपल्याला खमंग परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे परतायचं आहे आणि हे छान व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण आता खवा टाकणार आहोत। जो मार्केटमध्ये मिळतो तोच खवा मी इथे आता घेतलेला आहे आणि असं या प्रकारे हाताने मोडून तो आपल्याला या भाजीमध्ये टाकायचा आहे। आता इथे मी अर्धा किलो मटारसाठी 100 ग्रॅम खवा वापरत आहे। खव्यामुळे या भाजीला खूप सुंदर टेस्ट येते। नक्की करून बघा, ही खूप छान होते, लहान मुलं सुद्धा आवडीने खातात। आता हा खवा व्यवस्थित आपल्याला ह्या मसाल्यामध्ये परतायचा आहे। भुना मटारची जी भाजी आहे ना ही ड्रायच असते, यामध्ये बिलकुल पण पाणी टाकायचं नाहीये। आपण जे मटार वापरणार आहोत ते पण आपण उकडून घेणार आहोत। थोडासा चिमूटभर सोडा टाकायचा आहे आणि ते मटार उकडून घ्यायचे आहेत आणि मग पूर्णपणे उकडलेले मटार आपण या भाजीत टाकणार आहोत। आता आपला खवा छान खमंग परतला गेलेला आहे। यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्याला हे 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता यामध्ये मी जे उकडलेले मटार आहेत त्यांचं पाणी काढून घेतलेलं आहे सगळं आणि ते मी यामध्ये टाकलेले आहेत। आता मटार हे पूर्णपणे शिजून घेतल्यामुळे हे फक्त आपण या मसाल्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि त्या मसाल्यांचा फ्लेवर एकदा त्या मटारला लागला की आपली ही भुना मटारची भाजी रेडी आहे। आता मी वरतून थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। छान गरम गरम पराठ्यांसोबत ही भाजी खूप मस्त लागते, त्याच्यामुळे नक्की करून बघा। खूप इझी रेसिपी आहे आणि आवडली तर श्रद्धाज खमंग किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।